हॅलो गायज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेळके. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आता चाललोय तोच काल रात्री कांड केले होते त्याचाच भरपाई करण्यासाठी चाललो होतो तिला शोरूमला घेऊन. बरी झाली आजच तिची ऑइल चेंजचा वॉर्निंग पण आलेली आहे. तर जातं शोरूमला, पाण्याला पाठवलं पुरं. मी जातं आणि हार पण घेऊन यायचे, कारण की त्या हारवाल्याने काहीतरी नवीन हार बनवला म्हणून तो हार घेऊन येतो. मी चालले शोरूमला, पण हे पाण्याबाई अजून आपल्या इथं दिसत नाही. मी पाण्याबाईचे 10 मिनिटं लेट निघले तरी अजून पाण्याबाई आला नाही. काय माहिती बिचारा कुठे येतं. तिथं आसपास कुठंच नाही दिसत. हे बघा, इंडिकेटर पण तुटलाय का? झाला मजबूत खर्चा दिलेला आहे आज तिने, आणि दुसऱ्या गाडीवर पण मजबूत खर्चा दिलेला आहे. यो पूर्ण महिना म्हणजे माझा मजबूत खर्चामध्ये गेलेला आहे. खूप खर्चा झालेला आहे यामध्ये, आणि ठोकाठोकीच झालेली आहे. आता जातो पहिले गाडीचा डंपरचा या घेत, सॉरी टँकरचा, आणि त्याच्यानंतर जातो आतमध्ये हार घ्यायला. उतरल्यावर पनवेलच्या मार्केटला, आणि पावसाचा जोर दिसतोय. नशिबात जास्त गर्दी नाही तर गाडी इकडे आली पण नसती. पण या चालले होता म्हात्रे का हार घ्यायला. म्हात्रे साहेब हार घेतला. आता आम्ही चाललो थेट. तर सामान घेतलं का घरी जाऊन नाश्ता करतो पहिले. आता घरच्याही ब्लॉग बघतील तेव्हा त्यांना समजेल का गाडीचा वाटोला केला आहे म्हणून. या कामासाठी पनवेलला यायला लागतं. बारीक सारीक वस्तू पण आमच्याकडे भेटत नाही, मग हे सगळं पनवेलला घ्यायला लागतं. लावले इथं. आता जातो घरी जाऊन पहिला इडल्या काय बनवल्या आणि त्या खातो. चुकून मुकून आणली. मुकुंद कुठली वाइपर इधर देखो, मस्त की 3-4 इडल्या टोलवतो. आले होते ATM ला, क्लॅश फ्लो करतो थोडी. खोल आता लय चिडचिड झाले, कारण की नुसतं थांबवते गाडी. मी झाले आता गाडी एकदाशी. मला तर अजिबात पण नाही वाटत हा पाऊस आज थांबणार, आणि माझी कामं काय आहेत ती थांबणार, आणि ड्रेसिंग तास मारून फायदाच नाही, कारण की शूट तर शूट पण नाही होणार. आणि यो पावसात काही शूज पण घालू शकत नाही, म्हणून आजचा दिवस मला तर वाटत नाही काय फोटो आणि काय होणार. घरी जाऊन झोपायला लागेल वाटतं. खूप भयंकर चिडचिड झाली, कारण की आज खूप इन्व्हेस्ट झालेली आहे माझी, म्हणून खूप भयंकर आज चिडचिड झालेली आहे. येऊन फक्त थोडा आराम केला, आणि तितक्यात फोन आला का तुमची गाडी झालेली आहे, घ्यायला या. आता चालले गाडी घ्यायला. पाण्यात इकडे बघा पिसालले, म्हणजे थोडा टाइमपास झाला ते. थांबाई पाण्याबाई, थोडा फ्रेश बिस्ट होऊ दे मला. पाण्याबाई बोलला झाली ओके तर ओके. पाण्याबाई आले बुरड्या हो, काय बोलता त्याला, बरमुडा हो. झाली ओके. फक्त योजनाला घेऊन नाही कारला, यायलाच पैसे सांगत होते म्हणून तो नाही कारला. हे साईडचाच काढून घेतला कमी पैशात ना. पाण्याकरता जास्त खर्च नको इथं सध्या. आता मजबूत खर्चा दिलेला आहे. एका नाईटमध्ये मी मजबूत खर्चा दिला. आता चाललो घरी, जाऊन फ्रेश होतो, त्याच्यानंतर चाय पितो, आणि पूर्ण दिवस आज जेवलो पण नाही, आणि झोप तर खूपच कमी भेटलेली आहे. काहीतरी 5:30 वाजता झोपले, आणि लगेच 9 वाजता उठलो आहे, आणि त्याच्यानंतर झोपलोच नाही. निघलेलं आहे पाण्याबाई आपली सवारी घेऊन. असती जा रे आपल्याला कलर आणला. हिट लाल हिट काला हिट. आता गाडी बनवून आणलेली आहे, खूप चांगली चालते. पण काय आता बघू नंतरच्या काय होणार नाही, असं व्हावं नाही. राहिलेलेच कपडे घातले. बोललो आता रात्र झाली, कुठे जायचं नाही. येताना 1-2 शूट मारतो इथं. आल्यावर स्वादला भाजी घ्यायला, घरच्यांना काय ऑटोच काटायला आलं तर मग करता भाजी घ्यायला जा. मग आल्यावर घरची आरती वगैरे झाली. मस्त की 2-3 पोल्या टोलवल्या. याला एकच येऊ, माझी का बघत राहिली, मी 2 पोल्या घाल्या. ते काय जेवायला नव्हता, म्हणजे होता पण पाहुणी आली ती म्हणून मला लाज वाटली, म्हणून मी गेलो नाही. मग आता 12:30 वाजता मागवले. आता येता येतो व्हेज राईस मागवलाय. लई भूक लागले भयंकर. खातो आणि बघू. लोकेश दादाला फोन लावतो, त्याच्यासोबत गणपती बघायला गेलो तर जाईन, नाही तर पाण्यासंच्यासोबत टाईमपास कुठं जाईन. फक्त परत एकदा तसं नको व्हावा म्हणून हीच देवाला माझी विनंती आहे. एकच नंबर क्वालिटी आणि क्वांटिटी. नक्कीच या चायनीजला व्हिजिट करा एकदा. दोघे जण दर्शना घेण्यासाठी पहिले इज्जत पेट्रोल टाकायला लागेल. काहीच पेट्रोल नाही आहे.
फुल बंदोबस्त, नया खर्चा पूर्ण नया. चाललोय पनवेलचे गणपती बघण्यासाठी, फक्त दोघंच. दुसरे पण तर आमचे याच्यावर आहेत म्हणून चाललोय ना मग पनवेलला बघायला गणपती. खूपच सुंदर डेकोरेशन केलेलं आहे आणि मूर्ती तर अति सुंदरच आहे. गणपती बाप्पा मोरया. खूपच सुंदर डेकोरेशन तुम्ही बघू शकता. खूपच चांगला डेकोरेशन आणि गणपती पण खूपच चांगला. पनवेलचा महागणपती बघितला तर मनात एक अशी वेगळीच भावना झाली का बोललो चल जाऊ मुंबईला आपण खेतवाडीला पूर्ण गणपती बघायला. तर आता आम्ही फक्त दोघेच जण चाललोय गणपती बघण्यासाठी. जबरदस्त. मस्तपैकी ड्रेसिंग वगैरे मारून निघतो. आधी त्याच्या घरी जातो, नंतर माझ्या घरी, मग डायरेक्ट देवाच्या भेटीला चाललो आता खेतवाडीचे पूर्ण गणपती बघण्यासाठी. पण वाजल्यात 2, तिथं वाजायला 3, पोचायला 3-4 वाजतील. काय माहिती आता किती यांचं दर्शन होतोय, तर बघू आता तिथं पोचल्यावर समजेल. अरे बा, आता काहीतरी मुंबईमध्ये माहोल वाटायला लागलाय गणपतीचा. असा मन एकदम खुश झालेलं आहे माझं असे बघून. खूप मला मज्जा येते मुंबईमध्ये नाईटला. काहीच 5 मिनिटं दाखवतो आम्हाला पोचायला. आमचा माणूस तिथं थांबलाय आमच्यासाठी. आता आलोय, आपलेच मित्र आहे तिथुलचे, ते इकडचे आपल्याला पूर्ण गणपतीचे दर्शन करून देणार आहे. तर पहिल्या गणपतीचे दर्शन हा करून येतो. मुंबईचा सम्राट तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. आता जे जे आहेत मेन म्हणजे तेच गणपती बघायला जाणार आहेत. आता 2 झाल्यात, अजून आता 3रा बघायला चाललो आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. डेकोरेशन तर खूपच सुंदर बनवतात. तुम्ही बघू शकता किती सुंदर डेकोरेशन आणि गणपती पण खूपच सुंदर आहे. बघू शकता किती सुंदर आणि सगळ्यात मोठी मूर्ती म्हणजे हीच आहे. अरे बाबा एकच नंबर डेकोरेशन. 6,000 आजच झाले. उद्या 10-20-25 हे कधी आला तर पण चल बाबा. निघालो आता घरी जायला. खूप फटाफट दर्शन झालेलं आहे. 7 ते 8 गणपती झाले. हा झाले असतील 100%. खूप फास्ट दर्शन झालेलं आहे. दादाचं बोलत आपण असंच जाऊ. असं झालं असतं तर सकाळचं 12-1 वाजले असतं तरी संपलं नसते गणपती. भाऊ आपला भेटला, भावाने लई मदत केली आपल्याला. कंप्लीट 5 वाजल्यात घरी पोचायला. आता काय माहीत उद्या 8 वाजता उठतो का नाही. उठलं तर नशीब जारवाल्यांचे, नाही तर माझे नशीब. जाऊन आता झोपतो. बाय बाय, गुड नाईट. भेटू उद्याच्या दिवशी. The next day. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. उठलं खूप लेट उठलो, कारण की काल 5 वाजता घरी आलो. आजची तुम्हाला मी ड्रेसिंग दाखवतो. आणि जरा टी शर्ट मोठी आहे, तिला क्रॉप करून आणतं, कारण की आता लॉंग टी शर्टचा जमाना नाही राहिला. तर ऑनली क्रॉप. बघू शकता ती खूपच मोठी आहे. तिला एवढी करून आणतो. कोणा माहिती एवढी शर्ट एकदम शॉर्ट केलेली आहे. आता जातो, पहिले फ्लॅटवर जातो, दर्शन घेतो, चाय नाश्ता करतो, आणि त्याच्यानंतर तुम्हाला ड्रेसिंग दाखवतो. आणि त्याच्यानंतर जातो कुठेतरी टाईमपास शूटला. तो खेळतोय गेम माझ्या फोनमध्ये. व्हायचा भोजन टाईम आणि आपला चाय टाईम चालू आहे. आता शूट मारतो थोडा.
बघू आता घारे येतोय का नाही, नाहीतर जाऊन पाण्याबाई आपला शूटर येतो. पाण्याबाई शूटर. हा टेकडी गार्डन एक टायमिंग एवढा फेमस होता, पण आता त्याचा हाल बघा. आल्या इथंच फोटो काढायला बघू, पण उन्हाचा खूपच भयंकर प्रभाव. निघतात का चांगले फोटो बघू. तुम्ही आपली ड्रेसिंग बघू शकता. हीच क्रॉप केली टी शर्ट एवढी होती, आता हिला क्रॉप केली. टेन्शनच नाही. रोज नवीन ड्रेसिंग मारणार. फक्त कालचा दिवस गेला, त्याच्यामध्ये आपण नवीन ड्रेसिंग मारू शकलो नाही, कारण की खूप भयंकर पाऊस आणि कामधंदा पण खूप होती. पॅन्ट पण दाखवतो. अय पडेल. गँगस्टर बिल्ला. विक्की भाईचा ब्लॉग बघा. लय भारी असतं. लय भारी. लय घाण झाले आतमधून आणि बाहेरून पण घाणाचे इकडे झाले मजबूत. तिला आता धुवायला टाकतो आणि जातो टेम्पो घ्यायला, कारण की ड्रायव्हर गेलाय आज. त्याने सोडून आला तिथून. बोललो मी जातो. पाण्याबाईला बोलवले आता. ऑनली जारवाले फुल स्टॉक भरलायचे गाडीत. आता निघालो. आत्ता सकाळचे वाजल्यात 6 आणि आत्ता जस्ट मी घरी आलोय मुंबईवरून. मुंबईला गेलो होतो 1 वाजता, ते आता डायरेक्ट कम्प्लीट 6 वाजता घरी आलो. आता पहिले जातो फ्रेश वगैरे होतो आणि त्याच्यानंतर ब्लॉग एडिट करून ब्लॉग 9 वाजता सोडतो. आणि उद्या भेटू आपण थेट पुणे दगडूशेठ हलवाई. आणि तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा.